राजा तू बंदुकीची गोळी डाग, नुसत्या काठीनं ही लेकरं मरणार नाहीत. तडफडू दे संसदेच्या रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात त्यांना. राजा तू भूक भागव त्यांच्या कोवळ्या रक्ताने तुझ्यातल्या हिंसक जनावराची. आणि हो, मला माहितीये राजा तुला चटक लागली आहे मानवी रक्ताची. राजा तू संसदेला रोषणाई कर रक्ताळलेल्या नाजूक जखमांची. तू चिरडून टाक स्वप्न त्यांची नव्या भारताची. आणि त्यांना आतंकवादी घोषित कर, म्हणजे राजा त्यांना तुला मारणं सोपं जाईल. महासत्तेचा डोलारा उभं करायला राजा हवं तर त्यांना तू नरबळीच समज. आणि हो, तो लोकशाहीचा मुखवटा तसाच चढवलेला राहू दे राजा तुझा. नाहीतर तुझ्या नावाचा जय जयकार करणारं अख्खं जग थुंकेल एक तानाशाह म्हणून तुझ्यावर. पण राजा, आता वाटत नाही मला ही रक्ताळलेली लेकरं शांत बसतील. ते करतील बहुतेक त्यांच्या रक्ताने संसदेचा अभिषेक, या आशेवर की संसदेतले मुर्दे त्यांच्या रक्ताने जिवंत होतील आणि बोलू लागतील मेलेल्या लोकशाहीसाठी. ही कविता आहे संदेश शालिनी संभाजी कर्डक यांची. पण ही कविता पोस्ट केली आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी. दिल्लीच्या रस्त्यावरची विद्यार्थ्यांची, गोरगरिबांच्या लेकरांची जी व्यथा देश बघतोय त्याची धग आपल्याला या कवितेत पाहायला मिळते. कारण नेत्यांची मुलं मस्त विदेशात शिकतायत, गोरगरिबांची मुलं मात्र दिल्लीच्या रस्त्यावर पोलिसांचा, सरकारचा मार खातायत. मुलींचे कपडे फाडले जात आहेत, लाठीला खिळे लावून त्यांना जनावरं समजून मारलं जात आहे, त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, फायर ब्रिगेडच्या गाड्या मागवून पाणी मारलं जात आहे, म्हणजे हातात येईल ती कोणतीही गोष्ट घेऊन मारली जाते. हाच संताप या कवितेतून मांडण्यात आलाय. नमस्कार, मी मृणाली पिळतकर. राजा तू बंदुकीची गोळी डाग, नुसत्या काठीनं ही लेकरं मरणार नाहीत. तडफडू दे संसदेच्या रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात त्यांना. राजा तू भूक भागव त्यांच्या कोवळ्या रक्तानं तुझ्यातल्या हिंसाची. कवितेच्या या ओळी सरकारची निष्ठुर वृत्ती दाखवतायत. कारण पोलिसांचा जो माज दिल्लीत पाहायला मिळाला ते दाखवण्याचं धाडस पोलीस त्यांच्या जीवावर तर करणार नाहीत. त्यांना कुणाचा ना कुणाचा, म्हणजेच सरकारचा आदेश असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळेच कवी पुढे म्हणतोय, आणि हो, मला माहितीये राजा तुला चटक लागली आहे मानवी रक्ताची. राजा तू संसदेला रोषणाई कर रक्ताळलेल्या नाजूक जखमांची. तू चिरडून टाक स्वप्न त्यांची नव्या भारताची. ज्या विद्यार्थ्यांना मारलं गेलं, खिळे ज्या विद्यार्थ्यांच्या अंगात घुसले, ज्यांचं रक्त त्या रस्त्यावर सांडलं, त्यावरून हा उपरोधिक टोला लगावलाय. यालाच जोडून पुढे कवी म्हणतोय, आणि त्यांना आतंकवादी घोषित कर, म्हणजे राजा त्यांना तुला मारणं सोपं जाईल. महासत्तेचा डोलारा उभं करायला राजा हवं तर त्यांना तू नरबळीच समज. दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून, म्हणजेच अगदी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाल्यापासून या आंदोलनाला बाहेरून पाठिंबा आहे. यांना विदेशातून फंडिंग आहे, यांचं पाकिस्तानातील फॉलोअर्स आहेत, असे अनेक आरोप होत आहेत. त्यामुळे त्यावरही या कवितेत भाष्य केलं गेलंय. तसंच देशातील हुकुमशाही, तानाशाही वृत्तीवरही या कवितेतून आसूड ओढण्यात आलाय. आणि हो, तो लोकशाहीचा मुखवटा तसाच चढवलेला राहू दे राजा तुझा. नाहीतर तुझ्या नावाचा जय जयकार करणारं अख्खं जग थुंकेल एक तानाशाह म्हणून तुझ्यावर. पंतप्रधान मोदींवर सध्या विरोधकांकडून तानाशाह, हुकुमशाह असे आरोप होत आहेत. त्याचा संदर्भ देत यातून टीका करण्यात आली आहे. पण त्यात पुढे असंही म्हटलंय की, पण राजा, आता वाटत नाही मला ही रक्ताळलेली लेकरं शांत बसतील. ते करतील बहुतेक त्यांच्या रक्ताने संसदेचा अभिषेक, या आशेवर की संसदेतले मुर्दे त्यांच्या रक्ताने जिवंत होतील आणि बोलू लागतील मेलेल्या लोकशाहीसाठी. ही कविता सध्या प्रत्येकाला साथ घालतेय, कारण या कवितेतून एक निर्भीड सत्य मांडण्यात आलंय जे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या काळजाला भिडतंय. सरकार कसं हुकुमशाहीनं वागतंय, या लेकरांच्या भविष्याचा विचार न करता कसं सत्तेच्या नशेत मशगूल झालंय, एखाद्या आतंकवाद्याची वागणूक कशी आपल्याच लेकरांना दिली जाते, हे सध्या संपूर्ण देश बघतोय. पण ज्या देशातील तरुणाई लढा आपल्या हातात घेते, तो देश क्रांती घडवतो. जगानं अनेकदा अशी उदाहरणं पाहिली आहेत. आता तरुणांचा हा लढा सुरूच राहील. त्यांच्या हक्कासाठी ते भांडतच राहतील. या आंदोलनानंतर उशिरा का होईना सरकारला जाग येईल आणि सरकार काही निर्णय घेईल. कदाचित तसं न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भविष्यात पाहायला मिळतील.
मात्र या आंदोलनात एक गोष्ट तर अगदी स्पष्ट केली आहे, ती म्हणजे मोबाईलच्या गर्देत अडकलेली तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. तिचा आवाज बुलंद आहे. ती सरकारनं तोफा आणल्या तरी घाबरत नाहीये. बंदुकाच्या गोळ्या त्यांचं मनोबल तोडत नाहीये. या व्यवस्थेनं आधीच त्यांच्या डोळ्यात जे अश्रू आणले आहेत, त्यापुढे अश्रुधुराच्या कांड्या त्यांच्या डोळ्यात काय पाणी आणणार? आणि आणलंच डोळ्यात पाणी तरी काळजाचं पाणी नाही होणार. उलट आणखी नेटानं लढण्याचे निखारे भेटतील. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.